काय गोल कसे कुठे करायचे कधी करायचं सांगितलंय. एक एक क्वेश्चनला गोल करू नका. 10, 5, 15च्या स्लॉटमध्ये करू शकता. विज्ञानाला सलग 20 आहे तर 10च्या स्लॉटमध्ये करू शकता. 5 करू शकता. समजा केमिस्ट्री झाले करा गोल, फिजिक्सचे झाले करा गोल, बायोलॉजी झाले करा गोल. 3 पद्धतीने करू शकतो. काय कशामुळे सांगतो मी, भरपूर जण आहेत की 50 प्रश्न झाल्यानंतर गोल करतो. पहिले 50 होतात गोल, शेवटचे मग ते पेपर तोडून घेतात. मग 2 तास पुरत नाहीत अशा वेळेस. त्याच्यामुळे ती पण गोष्ट लक्षात ठेवा. टाइम खूप आहे म्हणल्यात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण जाऊ नका. पहिल्या 1 तासाच्या आत आपले 50 प्रश्न सोडून झाले पाहिजे की किमान निदान 80 प्रश्न तरी वाचून व्हायला पाहिजे. ओव्हरलुक व्हायला पाहिजे 80 प्रश्न. की बरेच जण काय करतात, आता इथे इतिहास पहिला आले, सायन्स पहिला आले, तिथंच बसतात. त्याला अर्धा तास घालतात की सायन्सचं मला हे कसं काही येणं, मग एखादा प्रॉब्लेम आला सायन्समध्ये तिथंच अडकतात. तसं अडकायचं नाही. आयोगाने स्पष्ट या ज्या याच्यात आहे का, याच्यात पूर्णपणे असं सांगितलंय की एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे वळावे. 5 नंबरचा हे आहे बघा तुम्ही हॉल तिकीटवरती, हे हॉल तिकीट नाही क्वेश्चन पेपरवरती. आयोग सांगते ना की एखादा जर प्रश्न कठीण वाटल्यास तिथेच अडकून बसू नये, पुढे जावे असं आयोग सांगते. मग तुम्ही कशाला आयोगाचं ऐकत नाही का तुम्ही? ऐका. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फर्स्ट जो GS हा पेपर कसा सोडवायचा आहे याचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आपण एकदम शॉर्ट मध्ये बघणार आहोत. सकाळी घरातून निघण्यापासून जे पेपर GS आणि सीसॅटचाही याच्यानंतरचा दुसरा वेगळा व्हिडिओ येणार आहे, तो देखील तुम्ही बघायचा आहे. GSचा पेपर कसा सोडवायचा आहे आणि सीसॅटचा पेपर कसा सोडवायचा आहे. घरातून निघाल्यापासून निघायच्या आधीपर्यंत, पेपरला बसण्यापर्यंत आणि तिथून हॉलमधून येण्यापर्यंत आणि नंतर सीसॅटच्या पेपरमध्ये मधल्या काळात काय करायचं आहे डिटेल पद्धतीने बघणार आहोत. घरातून निघत असताना पहिल्यांदा तुम्ही हॉल तिकीट घेणं गरजेचं आहे. प्रिंट करणं गरजेचं आहे. आदल्या दिवशीच ते करा. जर बघितला असेल व्हिडिओ आधी जर बघत असाल. ID प्रूफच्या ओरिजिनल ID प्रूफ पाहिजे. आधार घ्या, पॅन घ्या, जेवढे असतील तेवढे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. 4-5 सोबत असले हरकत नाही. जपून ठेवा. पॉकेट असेल तर समोर ठेवा पॉकेट, आता तुमचं पॉकेट कोणी मारेल आणि मग तुमचा कार्यक्रम होईल. त्याच्यामुळं 2 वाटलं तर पॉकेटात ठेवा, 2 वेगळे ठेवा, खिशात ठेवा. स्पष्टपणे सांगतोय. ID प्रूफच्या 2 झेरॉक्स पाहिजेत. सकाळी GSला 1 पाहिजे, दुपारी सीसॅटला 1 पाहिजे. वाटलं तर अजून 2 काढा, 4 ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रा ठेवा कमी ठेवण्यापेक्षा. ओके. हॉल तिकीटचे वाटलं तर 2 प्रिंट ठेवा. एखादं खराब वगैरे झालं काही प्रॉब्लेम नाही. जातील 2-4 रुपये, 10 रुपये हरकत नाही. 10 रुपयामध्ये 2 देतो तो प्रिंट, काही प्रॉब्लेम नाही. ID प्रूफच्या 2 झेरॉक्स पाहिजे. पेन पाहिजेत ब्लॅक, रोरिटो घ्या, रेनॉल्ड घ्या, कुठलीही घ्या. काळ्या पेनी 2-3 एक्स्ट्रा ठेवा सोबत. एकच घेऊन जाल, चालली नाही तर अवघड होईल. आणि तुमचं मन शांत पाहिजे. आता हे सगळं घेतलेलं आहे. घरातून निघणार आहोत आपण, लवकर निघणार आहोत. रिपोर्टिंग टाइम हॉल तिकीटवरती बघा. सेंटरवरती 8:30 वाजता पोहोचायचंय. 9:30च्या आत परीक्षा हॉलमध्ये पाहिजे. परीक्षा 10 वाजता सुरू होणार आहे. 10 ते 12 पेपर आहे. कंबाईनचा पेपर 11 वाजता असतो. गाफील राहू नका. नीट हॉल तिकीटवरती वेळ बघा. आपलंच सेंटर आहे का ते वाटलं तर आदल्या दिवशी जाऊन बघा. आता तेवढा वेळ नाही. आणि घरातून निघत असताना एक गाणं वाजवा की काय, ओ सिकंदर गाणं वाजवा की क्यू तरसता है तू बंदे जल्द ही बदलेगा मंजर, क्यों तरसता है तू बंदे जल्द ही बदलेगा मंजर, झाकले तू एक दबा बस दिल से अपने दिल के अंदर. हे गाणं वाजवा. तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढणार आहे. कारण की आपल्याला जिंकायचं आहे. तेरी भी औकात है तुझ में भी ओ बात है. चला, एकदम मोटिवेट झालेलो आहेत. गाणे 1-2 वाजवा आणि मोबाईल वाटला तर घरी ठेवा किंवा जर घेऊन जात असाल तर सोबत बॅग घेऊन जा. क्लिअर. आता आपण परीक्षा हॉलमध्ये लवकर जायचंय. जे OMR आन्सर शीट आहे ती नीट भरायची आहे. त्याच्याबद्दल जे काही असेल ते कळत नसेल तिथं जे गार्डिंगला आहेत, पर्यवेक्षक आहेत, त्यांना विचारायचं आहे. कुठल्याही पद्धतीनं घाई करायची नाही. लाजायचं नाही की मला हे छोटंसं जमन झालंय मी कसं करू. त्या पर्यवेक्षकच्या जागी काही जण स्वतःची साईन मारतात. तसं करायचं नाही. आपल्याला काही सोयरीक लावायची नाही की बाबा ते कमी समजल, त्याला माहित नाही, काही प्रॉब्लेम नाही. विचारा, बिंदास्त विचारा, काहीही प्रॉब्लेम नाही. चला, पेपर तुमच्या हातात आलेला आहे. 5-10 मिनिटं किंवा 15 मिनिटं आधी देतात ते. इथं सील असतं, हे फोडायचं नाही. 2 तास वेळ आहे. आपल्याला वेळ पुरणार आहे. पेपर हातात आलाय. OMR शीट भरलेली आहे, बाजूला आहे. पेपर आहे. असं करायचं नाही उगीच बघतोच रे. वेळ आहे आपल्याकडे 2 तास, काही प्रॉब्लेम नाही. उगीच धाकधूक करून घ्यायची नाही. पेपर आहे ना, ठेवून द्यायचा. फार वाटलं तर पेजेस मोजून घ्यायचे किती आहेत ते बघायचं. कुठं फाटका आहे का पेपर, काय आहे बघायचं. त्याच्यानंतर इथं नंबर टाकायचा असतो, परीक्षा केंद्र वगैरे तो टाकायचं. पूर्णपणे शांत राहायचं. कुठेही उगाच बघायचं नाही. फक्त पेजेस वगैरे मोजायचे, काही प्रॉब्लेम नाही. 10 वाजले, बेल वाजली, पेपर सील फोडायचं आणि सुरुवात करायची. पण आता पेपर कसा सोडवायचा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. हा 2023चा पेपर आहे. याच्यात 100 प्रश्न आहेत. त्यांची मांडणी हे A सेट मधलं आहे. आता सेट वगैरे काय ते OMR शीटवरती आपण भरू. हा सेट A आहे. ओके. याच्यात पहिले इतिहास आहे, पर्यावरण आहे, 7 विषय, 100 प्रश्न, 200 मार्क आणि महत्वाचं म्हणजे 2 तास वेळ आहे. वेळ पुरणार आहे. कधी गोल करायचंय इथं लिहितोच मी. तुमच्या मनातले प्रश्न आहेत, गोल कधी करायचंय.
अटेम्प्ट किती करायचा आहे ते पण सांगणार आहे. ओके, आणि तिसरं म्हणजे राऊंड किती करायचे. चला टप्प्याटप्प्याने पटपट पटपट आपण करूयात. चला, आता पहिल्यांदा समजा विज्ञानचे प्रश्न आले किंवा आता इतिहास तर आवड आहे, सगळ्यांना जवळपास आवड जातो, एखाद्या वेळेस सोपा येईल, हरकत नाही. आपल्याला कॉन्फिडन्स कुठला आहे सर, पर्यावरणचा कॉन्फिडन्स आहे. इथे जा, पहिल्यांदा बघा कुठली सिक्वेन्स नाहीत काय, एकदा चाळा 2 मिनिटात कुठल्या कुठं आहे, लगेच जा पर्यावरणला, सोपे 5 प्रश्न सोडवा. समजा ते 16 ते 20 मध्ये आहेत, एवढे सोडवा हे, आणि 5 प्रश्नांचं गोल करून टाका. म्हणजे काही जण काय करतात की पहिला प्रश्न सोडवला लगेच गोल, दुसरा लगेच गोल. 100 वेळा असं करायचं का? नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने जा, इतिहासला जा, पर्यावरण जा, भूगोल जा, 15 प्रश्नाचा स्लॉट करा, किंवा लईच वाटतंय तुम्हाला 5-5 प्रश्नाचा स्लॉट करा, 5-10 प्रश्नाचा स्लॉट करा. पण एकदम काय जण काय करतात, ते हे आहे समजा हे पेपर आहे, पेपरवरती जमतात, त्यांनी खाली दिलेलं आहे रफ वर्क करायला, पेन्सिल वगैरे खोडरबल्स वाटलं तर सोबत घेऊन जा. जर तुम्हाला पेन्सिलने टिक करायचं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इरेजर पण घेऊन जा, खोडरबर खोडता येईल जर ते नाही म्हणले, पेन नाही जमतंय असं आजपर्यंत कोणी म्हटलं नाही, पण खूपच एकदम की चिडमिचिड करणं जमत नाही ती गोष्ट. पण त्यांनी दिलंय की पेपरवरती काही लिहू नका, त्याच्यामुळे पेन्सिल आणि खोडरबल घेऊन जा, की तुमच्या पद्धतीने जे तुम्ही करू शकतात. लिहायचं असेल थोडीशी टिक मार्क करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. किंवा पेन्सिल वापरली तर त्याच्याहून उत्तम, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपल्या सोप्या विषयाकडे जायचं. समजा तिथे इतिहास आहे ना, आपण तुम्ही काहीच नाही वाचलं तर उगाच पॅनिक व्हायचं नाही की अरे इतिहासच पहिल्यांदा आलाय. आपल्याला रिलॅक्स 2 तास वेळ आहे, जायचं. पर्यावरण सारखा विषय आपल्याला घ्यायचा आहे नाही, पहिल्यांदा एखाद्या वेळेस भूगोल येईल, पॉलिटी येईल, आपल्या आवडीचा विषय सोडवायचा. 5 प्रश्न सोडवले, उत्तर टिक केले. एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजा कन्फ्यूज आहे, 4थ्या नंबरचा भाग आहे, समजा एखाद्या प्रश्नात तुम्ही कन्फ्यूज आहात किंवा 3 मध्ये 4 मध्ये कळत नाही असं लिहा तिथे, छोट्या अक्षरात लिहा 3 आणि 4, तसं कन्फ्यूज आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही वाटतंय की आता मला वेळच नाही पुरला, 3 आणि 4 मध्ये कन्फ्यूज आहे, तुम्हाला वाटतंय माझं उत्तर 3 आहे, 3ला असं थोडंसं राईट करून जा. म्हणजे जेव्हा वेळ नाही उरला तेव्हा तुम्ही बघाल की अरे समजा हे क्वेश्चन नंबर 49 उत्तर काय देऊ आता मी, आता प्रश्न वाचायला वेळ नाही, तुम्ही टिक केलेलं ऑलरेडी 3ला थोडंसं देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने जे कन्फ्यूज आहेत ते. आता याच्यामध्ये राऊंड करू शकतो का आपण? करू शकतो. 2 तास वेळ आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा तुमच्या आवडीचे विषय घ्या. समजा तुम्ही पर्यावरण घेतला, उदाहरणासाठी सांगतो, तुमचा कुठलाही असू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही घेतला भूगोल घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं नाही मला पॉलिटिल जायचंय, पॉलिटिल जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटलं इकॉनॉमिक्सला जायचं, नंतर इकॉनॉमिक्सला जाऊ शकता. म्हणजे काय, कुठलंही सोडू शकता, असं काही नाही की सिक्वेन्सनी सोडवला पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा की मी समजा क्वेश्चन नंबर 14 वाचतोय तर 14लाच गोल करतोय का, क्वेश्चन नंबर 91 वाचतोय तर 91लाच गोल करतोय का, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे की प्रॉपर आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. एकदा फक्त क्लिअर दिसतंय का बघूयात. ओके, एकदम क्लिअर दिसते, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? त्याच्यानंतर असं नाही की इतिहासपासून सुरू केलंय मग इकडे आलो मग कळलं की अरे पॉलिटिचे लय सोपे प्रश्न होते, थोडे लेंदी होते, मग वेळच नाही पुरला, असं होता कामा नाही. बघू शकतो आपण की एक पर्यावरण घेतला, नंतर पॉलिटी, असं तुमच्या टप्प्याटप्प्याने घेऊ शकता. एखाद्याचं सायन्स खूपच चांगला आहे, घेऊ शकतो, तू सायन्स पण घेऊ शकतो. पण सहसा सायन्स आणि हिस्ट्री हे मधल्या वेळेत घेतलं तरी चालतं. मधल्या त्या पद्धतीने जवळ 45 मिनिटं 30 मिनिटांनी घेतलं तरी. पहिल्याच वेळेस घेतल्यानंतर थोडं पॅनिकनेस होते. जर अवघड असेल तर, सोपं असेल तर कॉन्फिडन्स वाढतो. पहिल्यांदा आपला कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं आहे. आणि जेवढे आता याच्यामध्ये काय होऊ शकतं की राऊंड पण आपण करू शकतो. राऊंड करू शकतो म्हणजे पहिला राऊंड करू शकतो आपण. पहिल्या राऊंडमध्ये 1 ते 50 पर्यंत आपण सगळे सोडून घ्यायचे डायरेक्ट, मग काय विषयाचंच घेऊन देत नाही, मोजायचे नाही, काही नाही. त्या पद्धतीने पण करू शकता बरं. म्हणजे असं हे जे मागच्या याच्यात दाखवलंय मी, हे लिहित बसायचंय का, काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट घ्या. 1 ते 50 मधले जवळपास किती मिनिटं लागतील तुम्हाला? 30 मिनिटं लागतील. चला, जेवढे येतील तेवढे. याच्यातले वाटलं तर 20च सॉल्व्ह होतील, काही प्रॉब्लेम नाही. याच्यातले 5 असे आहेत की ते कन्फ्यूज आहेत. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये कुठेतरी 3 ते 4 मध्ये कन्फ्युजन आहे, 2 ते 3 मध्ये कन्फ्युजन आहे, 50-50 आलेले आहोत, करू शकता. पुढच्या 51 ते 100 मध्ये परत 30 मिनिटात ते करू शकता. सोपे उचला. इथं वाटलं तर 15च येतील, जे 100% आपण सोडू, बाकीचे राहतील, काही प्रॉब्लेम नाही. 35 राहिले बाकीचे, काही प्रॉब्लेम नाही. हे 35 राहिले आणि इकडे जवळपास 20च आले, इकडे 30 राहिले. असं एक जनरल मी तुम्हाला आयडिया सांगतोय. राऊंड घेऊ शकता. मग जवळपास 1 तास झालाय, जवळपास आपले 40-50 प्रश्न झालेले आहेत. त्या पद्धतीने आपण करू शकतो. हे राऊंड वाईज सांगितलं. किंवा तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता असं जरी केलं, तुम्ही सिक्वेन्सनुसार गेले की आपल्या आवडीनुसार जरी सोडवलं तर आपल्याला 2 तास वेळ आहे, सफिशियंट वेळ आहे. ते गोष्ट समजून घ्या. तर हे काय सांगितलंय की बरेच जण काय करतात, आता इथे इतिहास पहिला आलाय, सायन्स पहिला आले, तिथंच बसतात, त्याला अर्धा तास घालतात की सायन्सचं मला हे कसं काय येणं, मग एखादा प्रॉब्लेम आला सायन्समध्ये तिथंच अडकतात. तसं अडकायचं नाही. आयोगाने स्पष्ट ज्या ह्याच्यात आहे का,
याच्यात पूर्णपणे असं सांगितलंय की एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे वळावे. 5 नंबरचा हे आहे बघा तुम्ही हॉल तिकीटवरती. हे हॉल तिकीट नाही, क्वेश्चन पेपरवरती आयोगच सांगतंय ना की एखादा जर प्रश्न कठीण वाटल्यास तिथेच अडकून बसू नये, पुढे जावे असं आयोगच सांगतंय. मग तुम्ही कशाला आयोगाचं ऐकत नाहीत का? तुम्ही ऐका ना तुम्ही आयोगाच. त्या पद्धतीने तुम्ही पेपर सोडू शकता. चालू घडामोडी आहे, तुम्हाला वाटलं चालू घडामोडीचा तुमचा चांगला अभ्यास आहे, मधल्या वेळेत घेऊ शकता. पहिल्या वेळेस सहसा चालू घडामोडी असेल किंवा विज्ञान असेल, इतिहास असेल, सहसा घेत नाही. एखाद्या वेळेस अवघड येऊ शकतो, कधी कधी सोपं येईल, असं काही नाही की प्रत्येक वेळेस अवघडच येणार आहे. तुमच्या कम्फर्टनुसार पहिले निदान 20 ते 30 प्रश्न तुम्ही कम्फर्टनुसार सोडवा. समजा भूगोलचं तुम्हाला सोपं आहे, तिथे अवघड प्रश्न दिसेल, स्किप करा, सोप्या विषयाकडे जा. पॉलिटी सारखा विषय 15 प्रश्न 20 प्रश्न सोडवल्यानंतर एक रिदम सेट होतो पॉलिटीमध्ये, कारण तिथे शब्दांचा खेळ आहे. शब्दांचा खेळ आहे तिथे पॉलिटी, आणि तिथे तुम्ही फसणार आहात ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये काय की अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काय की समजा याच्यामध्ये सत्य नाही असं असतं किंवा अचूक किंवा बरोबर नाही. ओके, हे असं याची एक चार्टच मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, तिथून तुम्ही वाचून घ्या. ओके, आजच्या दिवशी टाकतो. हे सत्य नाही, अचूक नाही किंवा अजून भरपूर आहेत, त्या पद्धतीने काही फोटोज मी तिथे टाकतो तुम्हाला. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पेपर सोडत असताना असे जे शब्द आहेत प्रश्नांमध्ये त्याला तुम्ही गोल करणं अपेक्षित आहे. असं गोल करा त्याला परीक्षेमध्ये, म्हणजे तिथे हायलाईट होतो. आपण पेन्सिलचा वापर करू शकतो, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पेन्सिलने, कारण की 2 तास वेळ आहे, वेळ सफिशियंट आहे, त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. तर हे कळलेलं आहे कसं अटेम्प्ट करायचं आहे. अगदी 2 मिनिटात आता व्हिडिओ थांबवतो, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने तुम्ही एक ओव्हरलुक करू शकता. लिहायचं का लिहायचं नाही, काही जण म्हणतील सर असं लिहायचं का मी, तर लिहू शकता. काय किती मिनिटं लागतील, 2-3 मिनिटं लागतील त्याला, असं काही नाही. शेवटी जे आहे इथे आहे त्याला वेळ, इथं जागा पण आहे, असं लिहू शकतो. तुम्हाला लिहायचं असेल तर गरज नाही, काही गरज नाही, आपल्याला लगेच कळतं. पहिले 15 आणि स्लॉटलाच असतात. समजा याच्यामध्ये काय झालं होतं की 1 ते 15 मध्ये इतिहासचे होते, पर्यावरणचे 16 ते 20 मध्ये 5 प्रश्न होते, भूगोलचे 21 ते 35 मध्ये होते, पण विज्ञानचे त्यांनी थोडेसे वेगवेगळे टाकले, म्हणजे सलग दिली नाही. म्हणजे 36 ते 45 त्यांनी 10 टाकले, पण लगेच 46 ते 55 नाही टाकले, त्यांनी 61 ते 70 मध्ये टाकले, म्हणजे थोडासा गॅप घेतला. मग एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटू शकतं की सर मग मला वाटलं विज्ञानचे 10 आले, तिथे पॅनिक नाही व्हायचं. म्हणजे याचं मी पूर्ण बघूनच तुम्हाला सांगितलं. इथं बघा, हे विज्ञानला स्टार केलं मी, हे सलग नाही दिलं त्यांनी. बाकीचे बघा ना, इथे इतिहासचे सलग 15 आहेत, पर्यावरणचे 5 सलग आहेत, भूगोलचे 15 सलग आहेत, अर्थशास्त्राचे 15 सलग आहेत. बघा ना, 46 ते 60, 71 ते 85, करंट अफेअर्सचे 86 ते हे, त्याचे आहेत का 36 ते डायरेक्ट 55 आहे का? नाही. त्याने 36 ते 45 दिले 10, आणि 61 ते 70 10, असे 10-20 प्रश्न आहेत, थोडेसे रॅन्डमली दिलेत. इकडे 10 दिलेत, इकडे 10 दिलेत, मध्ये दुसरेच घुसवलेत. ते मध्ये पॅनिक नाही व्हायचं की समजा तुम्ही इथं आले 36 ते 45, अर 86 प्रश्न 10 आहेत काय की रे, अर बाबा, काही जण खुश होतील उगीच, एक्स्ट्रा आनंद. मग आनंद जास्त झाला तरी मग आपला कार्यक्रम होऊ शकतो. त्याच्यामुळे पॅनिकनेस नाही आली पाहिजे, नीट लक्ष द्यायचं. 20च प्रश्न आहेत, एखादे 2 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो, असं काय ना की सायन्सचे 20 आहेत, 18 करतील, कधी 22 करतील. एक्स्ट्रीम कंडिशन जरी पेपरमध्ये आले तर घाबरून जायचं नाही. एखाद्या समजा हुकून चुकून इतिहासचे 20 आले तर घाबरायचं नाही, 15चे येत असतात असं म्हणायचं नाही. कमी जास्त होत असतं, असं काही कुठं लिहिलेलं नाही की एवढेच आले पाहिजे, पण पॅनिक न होता आपल्याला त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. चला, काय गोल कसे कुठे करायचे, कधी करायचं सांगितलंय. एक क्वेश्चनला गोल करू नका. 10, 5, 15च्या स्लॉटमध्ये करू शकता. विज्ञानला सलग 20 आहेत तर 10च्या स्लॉटमध्ये करू शकता, 5-5 करू शकता. समजा केमिस्ट्री झाले करा गोल, फिजिक्सचे झाले करा गोल, बायोलॉजी झाले करा गोल, 3 पद्धतीने करू शकतो. काय कशामुळे सांगतोय मी, भरपूर जण आहेत की 50 प्रश्न झाल्यानंतर गोल करतो, पहिले 50 होताल गोल, शेवटचे मग ते पेपर तोडून घेतात, मग 2 तास पुरत नाहीत अशा वेळेस. त्याच्यामुळे ती पण गोष्ट लक्षात ठेवा. टाइम खूप आहे म्हणल्यात ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण जाऊ नका. पहिल्या 1 तासाच्या आत आपले 50 प्रश्न सोडून झाले पाहिजे, किमान निदान 80 प्रश्न तरी वाचून व्हायला पाहिजे, ओव्हरलुक व्हायला पाहिजे 80 प्रश्नांपर्यंत. 100 प्रश्न पहिल्या 1 तासात वाचून घेतले तरी हरकत नाही, पण निदान कॉन्फिडन्सनी जे आपल्याला येतातच 100%, असे 30 ते 35 प्रश्न असतात, जवळपास 30 प्रश्न असतात की जे 100% प्रत्येकालाच येत असतात. ते उचलायचे पहिल्या 30 मिनिटात 40 मिनिटात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं वेळ आहे आपल्याकडे, पण कॅल्क्युलेटेड आणि वॉच घेऊन जा सोबत. तिथं राहिली गोष्ट, 5वी गोष्ट राहिली, वॉच घेऊन जा सोबत. नसली तर तुमच्या शेजाऱ्याकडून घेऊन जा, ते जुनी घेऊन जा, ती आपली डिजिटल नाही. शेजारच्या काकाकडून घेऊन जा, तुमच्या वडिलाची असेल ती घेऊन जा, कुणाची घेऊन जा, तुमच्या आईला मम्मीला बहिणीला असेल छोटी अशी नॉर्मल, ते घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. खिशात घेऊन जा, तिथं ठेवून द्या. नेणं गरजेचं आहे. स्मार्ट डिजिटल वॉच जमणार नाही, नॉर्मल वॉच लागते. आणि स्मार्ट वॉच गरजेचीच आहे.
साधारण वॉच सोबत असणं गरजेचं आहे आणि वेळ पण बरोबर बघा, नाही तर पोराच्या 5-10 मिनिटं विद्यार्थ्यांच्या पुढे असतात किंवा कोणाची मागच असते, ती प्रॉपर पद्धतीने बघा. चला, कळलेलं आहे. गोल कसे करायचे काय सांगितलं मी की 15-10च्या स्लॉटने करू शकतो. त्याच्यानंतर अटेम्प्ट किती करायचे, तर अटेम्प्ट आता इकडे बघा. हा, अटेम्प्टसाठी 1-2-3 गोष्टी आहेत की काय अटेम्प्ट किती करायचं आहे. अटेम्प्ट इकडे बघा, जवळपास 90, 95 किंवा काही जण 100 पण हाणतात, काही प्रॉब्लेम नाही. पण हे असं फिक्स रूल नाही की मी सांगितले म्हणून 90 करा, मी सांगितले म्हणून 95 करा, मी सांगितले म्हणून 100 करा, असं नाही. पेपरची काठिण्य पातळी, एखाद्या वेळेस पेपर खूप सोपा आला 100 करावं लागतील, एखाद्या वेळेस पेपर खूप हार्ड आला 85 करावं लागतील, 90 करावं लागतील. पण असं नाही कुणीच आजपर्यंतचे जेवढे 2013 ते 2023 पर्यंत असं नाही की कोणी 60 अटेम्प्ट केले मग त्याचे 50 बरोबर आले, मग ते काय 10 चुकणारच, 5 चुकणारच 100%. कट ऑफ किती लागणार आहे राज्यसेवेचा, राज्यसेवेचा जवळपास 107+8+ आता लागलेला आहे. समजा उदाहरणासाठी तुम्ही 60 प्रश्न बरोबर आले, 40 चुकले, मग 60 जर बरोबर आले समजा तर किती मार्क पडायले सर, 120 मार्क पडायले. 40 1/4 आहे ना बरोबर, 10 तर 20 मार्क मायनस व्हायलेत, किती मार्क पडले 100. बघा, मग 60 सोडवले समजा तुम्ही, आणि आता ॲक्युरेसी तर नसणारच ना तेवढी की 120 पडेल इतकी, मग तुमचं तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की बा मी कमी सोडवणार. पण 60 वगैरे कोणी सोडत नाही, कमीत कमी 80 सोडवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे 1/4 निगेटिव्ह आहे ना, 1/3 होतं पहिल्यांदा, तेवढं मग कमी अटेम्प्ट सांगायचे 85, 90 वगैरे. पण एकदम खूपच अवघड असेल आता ते पेपरमध्ये गेल्यानंतरच कळतंय, बाहेर आल्यानंतर कोणी सांगेल का इतका अटेम्प्ट आहे का, अटेम्प्टवर काही नसतं तसं, पण मॅक्झिमम अटेम्प्ट पाहिजे. इलिमिनेशन मेथड असेल, लॉजिक असेल, अप्लाइड बेस आपण करू शकतो, अभ्यास जो केलेला आहे त्याच्या बेसवरती आपण पेपर सोडू शकतो. त्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. चला, हे सांगितलं तुम्हाला की अटेम्प्ट प्रॉपर किती पाहिजे, 90+ अटेम्प्ट पाहिजे. एकदम खूप एक्स्ट्रीम अवघड हार्ड आला, एकदम खतरनाक आला आजपर्यंत 2013 ते 23 मध्ये आजपर्यंत असाच आला नाही तर 85+ पाहिजे. पण तरी सांगतो की मी असं सांगतो याचा अर्थ हेच नाही, पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार ते करणं गरजेचं आहे. आता ह्याचा अनुभव तुम्ही टेस्ट पेपर जर सॉल्व्ह केले असतील तर तुम्हाला कळत असेल मी बरोबर बोलतोय. मग काही जण म्हणतील एवढं नसतंय अटेम्प्ट, असं जे औषध एखादे असतात कमेंट मारतील खाली, ते मारू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी टेस्ट पेपर सोडवलंय त्यांना प्रॉपर पद्धतीने कळत असेल की मी काय बोलतोय, कारण की पेपरची काठिण्य पातळीनुसारच अटेम्प्ट असतो. आणि तुम्हाला मी सांगितलंय 100 जरी सोडवले, 60 बरोबर आले आणि 40 जरी चुकले तरी तुम्हाला 100 मार्क पडायले. ती गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. चला, अजून काय राहिलेलं आहे का पाठीमागे. कन्फ्युजन तिथे लिहू शकतो आपण, एखाद्या प्रश्नात आपण कन्फ्युज असतो किंवा याचं उत्तर 3 आहे का 4 आहे का 1 आहे का 4 आहे, मग तिथंच लिहायचं 1/4. इथंच लिहायचं 1/4. मग तिथं फायनल उत्तर पण देऊन ठेवायचं लगेच, एखाद्याच वेळ नसतो आपल्याला परत वाचायला, मग थोडंसं असं टिक करायचं, जमते कार्यक्रम. आणि इलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे. लॉजिक बेसवरती देखील तुम्ही करू शकता की आजपर्यंत जेवढा अभ्यास केलाय त्या बेसवरती आपण हे करू शकतो. आणि विधान नीट वाचणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये शब्दांवरती फसता कामा नाही आपण. काही शब्द असतात बघा, फक्त, यासाठीच, ते अजून भरपूर असतात. आता वेळ नाही तेवढा आपल्याला, नाही याच्यावरती एखादा व्हिडिओ टाकला असता, पण ऑलरेडी एक व्हिडिओ मी टाकलेला आहे लॉजिकवरती किंवा केलेल्या अभ्यासावरती कसा पेपर सोडायचा आहे त्या पद्धतीनं, तो देखील एक व्हिडिओ बघू शकता. त्याच्यात मी प्रॉपर पद्धतीने सांगितलेला आहे. म्हणजे प्रश्न सांगतो की हे उत्तर आहे त्या पद्धतीनं, की जमलंच तर मी एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी त्याचे फोटोग्राफ्स टाकतो, म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा. तर ह्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अजून काही गोष्टी असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपडेट देतोच, किंवा आपल्या ज्यांचा तुमचा मोबाईल नंबर, माझा नंबर तुमच्याकडे जर सेव्ह नसेल तर तुम्ही मला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. तुमचा पूर्ण नाव, तुमचा जिल्हा आणि तुमच्या डिग्रीचं नाव आणि तुमच्या डिग्रीचं पासआउट वर्ष हे या नंबरवरती पाठवा. त्यानंतर तुम्हाला माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील, त्याच्यानंतर तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि भरपूर काही गोष्टी मी स्टेटस स्वरूपात टाकत असतो, त्याच्या फ्रीली अपडेट भरपूर विद्यार्थी आहेत ते मेसेज करत राहतात, त्यांना याचा लाभ मिळतो. आणि फ्री आहे, कुठेही पैसे नाहीत, फक्त ह्या डिटेल्स तुम्ही मला पाठवा. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह करा आणि व्हॉट्सअपच्या स्वरूपात तुम्हाला अपडेट मिळत राहतील. बाकी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपलं चॅनल जे युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. याच्यानंतर सीसॅटचा व्हिडिओ आहे, अगदीच 1-2 तासानंतर तो अपलोड करेल, तो देखील बघायचा आहे. हे दोन्ही व्हिडिओ बघा आणि खतरनाक पद्धतीने पेपर सोडवा. परीक्षेला तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. कुठेही डगमगू नका, 1-2 गाणे वाजवा,
आणि परीक्षेला नक्की गाणे 1-2 मोटिवेशनल गाणे वाजूनच जा. कमी बोला परीक्षेमध्ये. मधल्या काळामध्ये पण काय करायचंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर झाल्यानंतर हा पेपर चांगल्या पद्धतीने सोडवा. तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि हा पेपर झाल्यानंतर मधल्या काळात कुणालाही बोलू नका, कुणालाही कॉल करू नका की अरे याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय. हा पेपर झाला, आपल्याला लगेच सीसॅट क्वालिफाय जरी असला तरी शांत मनाने तो सोडवायचा आहे. कारण की ते उतारे आहेत, ते उतारे जर शांत मन नसेल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. जो वाईट कार्यक्रम होईल, आपल्याला चांगला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे, त्याच्यामुळे शांत राहणं अपेक्षित आहे. तर भेटूयात पुढच्या लगेच सीसॅटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं हे चॅनल 4-5 जणांना शेअर करा. तुमची पूर्वपरीक्षा नक्की होणार आहे. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये लगेच थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.